कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबना प्रकरणानंतर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर जगताप यांनी अहिल्यानगरच्या स्थानिक पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हिंदू समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आमचं कार्य थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। पोलिसांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, श्रीरामांचा धनुष्य आणि हनुमानाची गदा उचलायला भाग पाडू नये असा थेट इशाराही संग्राम जगताप यांनी दिलाय। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथं गेल्या काही 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या प्रतिमेची तिथं विटंबना झालेली होती। त्या घटनेच्या संदर्भामध्ये तिथं एक जमावानं कुठंतरी आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना टार्गेट करून षड्यंत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि जी व्यक्ती ज्याने त्या घटना घडवून आणली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली तर त्याच्यावर कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नव्हती। जे 309 नंबरची FIR या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यांच्यावरती दाखल झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे आंदोलन होणार, मोर्चा होणार, रास्ता रोको होणार, तर त्या कारणानं मग त्यानंतर त्या व्यक्तीवरती केस दाखल झाली आणि आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली। म्हणजे हे कुठंतरी होत असताना म्हणजे 4-4, 5-5 दिवस उलटून गेल्यानंतर त्याला अटक करायची नाही, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचं, इथल्या स्थानिक जे काही पोलीस आहेत ते अशा प्रकारे करतायत। त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि ही घटना आपण पाहतो की ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे म्हणजे अगदी डिफेन्सवाले म्हणजे मिलिटरीचं आमचं सैन्य आहे, ते जम्मू सारख्या ठिकाणी काम करतात, नोकरी करतात, तिथं सुद्धा त्यांनी पुतळे उभे केले। तिथं पुतळ्याचा सन्मान करण्याचं काम ज्यावेळेस तो सैनिक आमचा करतो तिथं मात्र महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन, इथं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन, आपण काय सगळेच पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही, पण आमचं असणारं स्थानिक पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय। इथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधली कुठेतरी फार महत्व वाटत नाही अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत आणि म्हणून इथं रास्ता रोको होत आम्ही काय कुठल्याही व्यक्ती कोणत्या कारणाकरता गेलेलो नव्हतो। एक लोकप्रतिनिधी म्हणून या